एंटरप्रेन्योरशिप। आपण का करावं उद्योग, याची काही कारण आहेत. मी नेहमी ते कारण सांगतो. अनेकांना ते माहिती बी पाठ बी झाले असतील, पण तरी सुद्धा त्याचा पुनरुच्चार करणं माझं काम आहे. एक तर आपल्या सगळ्यांना 4 मानवी बेसिक गरजा आहेत. पहिली गरज आहे की आपल्या सगळ्यांना खूप पैसे हवेत, आणि सगळ्यात जास्त पैसा कुठे? हा बिझनेस मध्येच आहे, नाही का? किती जरी चांगली नोकरी असेल, तो श्रीमंताच्या आधीत नाही बसू शकत. नाशिकच्या पहिल्या श्रीमंत 100 लोकांची यादी केली तर ते नोकरी करणारे नाही भेटणार, व्यवसाय करणारे भेटतील. आता परवाच मी ऐकलं की फोर्बच्या यादीमध्ये एक शिक्षक केला आता, पण तो शिक्षक बी व्यवसाय करत, जेव्हा शिक्षक होता म्हणून तेव्हा नाही गेला, पण जेव्हा तो व्यवसाय करायला लागला, बायजू आपल्याला माहिती आहे, आज त्याच्यामुळे आज तो जगामध्ये श्रीमंत व्यक्तीमध्ये निघून गेला. मला सांगायचं काय आहे की जर व्यवसाय केला तर तुम्ही त्या यादीमध्ये येऊ शकाल, आणि हा असा पैसा व्यवसायातच आहे. अनेक तुम्ही आमच्या उद्योगवर्धीच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा. आज इथे अनेक आमच्या निदान 25 एंटरप्रेन्योरच्या मुलाखती आहेत. सगळे शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. 560 रुपये टेंडर भरताना नव्हते अशोक कटारियांकडे, त्यांचा आज 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. 10 रुपये नव्हते आमच्या वैभव जोशीकडे, तो 100 कोटीचा टर्नओव्हर करतोय. झोपायला जागा नव्हती आमच्या रवींद्र झोपेकडे, तो आज 150 लोकांना जॉब देऊ राहिला. एका शेतकऱ्याचा मुलगा नितीन गुंडगे, तो आज 4 युनिटचा मालक आहे. असे खूप उदाहरण आहे. आमच्या लेडीज आहे, आमची नलिनी कुलकर्णी 10वी पास आहे, पण ते आज प्लास्टिक प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मोठं काम करतात. आमची अरुणा देवरे म्हणून एक आहे, तर त्या 4थी पास आहे, आणि त्या आज 500 लोकांना जॉब देऊ राहिल्या. दूध अतुल मिल्क म्हणून त्यांचं प्रोडक्ट फेमस आहे. असे खूप उदाहरण आहेत आमच्याकडे. त्याच्याकडे 5,000 रुपये नव्हते आमच्या शशिकांत धात्रकडे, तो आज 100 कोटीच्या वरती उलाढाल करतोय. ज्यांच्यावर 6 कोटीचं कर्ज झालं होतं, विलास शिंदे, ते आज हजारो कोटींचा एक्सपोर्ट करू राहिले. असे खूप उदाहरण आहे मित्रांनो, आणि ही समृद्धी तुम्हाला उद्योगातूनच मिळू शकते. यू कांट गेट, म्हणजे जी समृद्धी संपत्ती हवी आहे तुम्हाला, तर ती व्यवसायातच आहे. त्यामुळे मी स्वतः उदाहरण आहे. मी जर नोकरी करत राहिलो असतो तर मी कदाचित माझा 25,000चा पगार, त्यावेळेस 16,000चा पगार अजून वाढून 1 लाख झाला असता, पण आज मी 8 लाख रुपये पगार देऊ शकतो. मला सांगायचं काय की दिस इज व्हॉट कॅन हॅपन इन बिझनेस. सो पैसा हा एक सगळ्यात मोठा गोष्ट आहे. दुसरं आपल्याला काय की जो पैसा जो आपल्याला उद्योग देऊ शकतो, एक तर म्हणजे पैसा तुम्हाला, हा जो उद्योग आहे ना, हा तुम्हाला तरुण ठेवतो मित्रांनो. यू कॅन बी यंग फॉर एव्हर. सगळ्यांना जवानी हवी आहे. ही जवानी व्यवसायातच राहते, कारण की व्यवसायात काय असतं, रोज नवीन काम असतं, एक क्युरियोसिटी असते. यू ऑलवेज हॅव अ क्युरियोसिटी की आज काय. आता मला एक क्युरियोसिटी, किती लोक असतील, काय असतील, कसे असतील, त्यांना उद्योग करायचे आहे का नाही, एक क्युरियोसिटी असते. मी आता एक वेबिनार संपवला, आता लगेच तुमचं 7ला वेबिनार, 6:45ला संपवला, आता 7ला तुमच्याकडे आहे. हे संपलं की अजून नवीन वेगवेगळे नवीन कार्यक्रम असतात. तर मित्रांनो, सांगायचं काय की व्यवसायामध्ये तुम्हाला क्युरियोसिटी असते. स्टीफन हॉकिंगला जेव्हा विचारलं, त्याचा मेंदूच काम करत होता. 53 वर्ष व्हीलचेअरवर काढली, तेव्हा जेव्हा त्याला विचारलं की तू एवढा लाईव्ह कसा राहू शकतो, तुझा मेंदूच काम करतो, काहीच काम बाकीचे अवयव करत नाही, तर कसं काय? तो म्हणतो इट इज द क्युरियोसिटी. मी रोज एखादा नवीन सिद्धांत मांडतो, त्याचा उद्या काय होईल याची क्युरियोसिटी माझ्या मनात असते, आणि या क्युरियोसिटीमुळे मी तरुण राहतो. व्यवसायामध्ये क्युरियोसिटी असते, नोकरीमध्ये नसते, कारण की तेच काम असतं ना, कलबी आजवी कलबी. तर आपल्याला हे बदलायचं असेल, हा अर्थात असं नाही की नोकरी वाईट असते, नोकरीमध्ये बी उद्योजकीय दृष्टिकोनातून वागण्याची आज गरज आहे. जे टिपिकल नोकरदार सारखे वागतील त्यांना मार्केटमध्ये स्थान कुठेच नाही राहणार, ना व्यवसायात ना नोकरीत. पण नोकरीमध्ये जर तुम्ही उद्योजकीय पद्धतीने वागलं तर आज नोकरीमध्ये बी खूप ग्रोथ होऊ शकते. आज उद्योजकता सगळ्या लेवलला येण्याची गरज आहे. ओके, मला सांगायचं काय, त्याच्यानंतर एक तुमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी व्यवसायाने मिळते तुम्हाला, तो म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. आज आपल्याला एक आपली आयडेंटिटी निर्माण करता येऊ शकते, नाही तर आपली आयडेंटिटीच राहत नाही मित्रांनो. मी या कंपनीत मॅनेजर, त्या कंपनीत ऑफिसर, मग मी कोण नाही, मी यांचा मुलगा, त्यांचा पुण्य, आणि यांची नात आणि त्यांची सून, मी कोण नाही, माझी ओळख काही नाही राहत. आपल्याला आपली ओळख निर्माण करायची मित्रांनो. तर ओळख निर्माण करण्यासाठी उद्योग हा एक सगळ्यात चांगलं माध्यम आहे.
दॅट इज व्हॉट आय कॅन से. तर ही तुमची आयडेंटिटी नाही. तर आपल्याला मित्रांनो प्रत्येकाला वेगळा चेहरा दिलाय परमेश्वर. जेवढी आज 750-800 कोटी जनता ही जगात आहे, सगळ्यांचे चेहरे वेगळे आहे. जुळे भाऊ जुळ्या बहिणी सुद्धा सारखे दिसत नाही. परमेश्वराने काहीतरी बदल केलाय त्यांच्यामध्ये. तो बदल याच्यासाठी केलाय की तुला मी वेगळा चेहरा दिलाय. नाऊ यू हॅव टू क्रिएट डिफरंट आयडेंटिटी. तुला वेगळी आयडेंटिटी तयार करायची. आणि ही आयडेंटिटी आपल्याला जन्मात येऊन करायला पाहिजे, नाही का. आपण गेल्यानंतर आपण जिवंत राहणं याला म्हणतात अस्तित्वाचं जीवन. नाही तर आपण जगताना जगतो तो जगतो, जो गेल्यानंतर जगताना जगतो तो मरतो. हे विवेकानंदच वाक्य. पण मेल्यानंतर जो जगतो तो खरा जगतो. आपण गेल्यानंतर आपली आठवण राहायला पाहिजे. आज शिवाजी महाराज 400 वर्ष झाले जाऊन, पण ते आजही जिवंत आहे. ती आयडेंटिटी आहे. कारण त्यांनी मोठा विचार केला. त्याने विचार केला, एखादा किल्ल्याचा विचार नाही केला, त्याने हिंदवी स्वराज्याचा विचार केला. एक आयडेंटिटी तयार झाली. शिवाजी महाराजांना कोणी पाहिलेलं नाही, परंतु मी नुसतं नाव जरी नुसतं उच्चारलं, शिवाजी महाराज एवढं नाव उच्चारलं तर आपल्या समोर त्यांचा चेहरा येतो. तो एक चेहरा डोळ्यासमोर येतो. याला म्हणतात अस्तित्वाचं जीवन. आणि हे उद्योगात होऊ शकतं. आणि एक चौथी गोष्ट जी आपल्या सगळ्यांना हवी असते ते म्हणजे फ्रीडम हवा असतं. फ्रीडम तुम्हाला व्यवसायातच मिळेल, नोकरीमध्ये नाही मिळणार. कारण की तुम्ही दुसऱ्यांचं काम करताय. त्याची प्रायोरिटी ही वेगळी असते, आपली प्रायोरिटी वेगळी असते. इनफॅक्ट तिथे तुमचे स्वप्न काही नसतातच, दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणे हाच आपलं काम असतं. तर मित्रांनो, व्यवसायात तुम्हाला हे स्वप्न बघण्याचा अधिकार बी निर्माण होतो आणि ते पूर्ण करण्याचं एक तुम्हाला तुमच्या हातामध्ये ती क्षमता बी निर्माण होते. कारण की फ्रीडम असतं. तुम्हाला एक्सपेरिमेंट करता येतात. तुम्हाला कोणी विचारणारं नसतं. यू कीप ऑन एक्सपेरिमेंटिंग. पण दुसऱ्यांच्या ठिकाणी आपल्याला एक्सपेरिमेंट नाही करता येणार. आपल्या स्वतःच्या व्यवसायात करता येतात. आणि ही जी फ्रीडम आहे हा सगळ्यांना हवा आहे. कारण की फ्रीडम सारखं दुसरं काहीच नाही. सो फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट फ्रीडम. आणि याच्यात एक अजून आहे की आपण रिटायर व्हायचा विषय नाही. आज आपण पाहतो लॉकडाऊनमुळे 12-13 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मी असं म्हणत नाही की व्यवसायावर बी वाईट दिवस आले, काही काही व्यवसाय बंद सुद्धा झाले, पण अनेक नवीन व्यवसायांना जन्म सुद्धा मिळालाय. अनेक नवीन व्यवसायांना अनेक लोक आज व्यवसायाकडे खूप पॉझिटिव्ह नजरेने बघायला लागले. सो फ्रेंड्स, व्यवसाय हे तर व्यवसायाचं वैशिष्ट्य असतं. तुम्हाला रिटायर व्हायचा विषय नाही. आणि अजून महत्वाचं म्हणजे पुढच्या जनरेशनचा बी प्रॉब्लेम नसतो. आज आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पुढच्या जनरेशन म्हणजे नोकरी करणार असेल तर त्याच्या पुढच्या जनरेशनने काय करायचं हा प्रश्नच आहे. कारण की त्याच्या मुलाला त्याची नोकरी मिळेल असं काही नाहीये. पहिले होता तो कायदा, आता तो कायदा नाहीये. पण मात्र व्यवसाय करण्याला असं की त्याच्या पुढच्या मुलाला त्याचा व्यवसाय मिळू शकतो. तर असे अनेक फायदे या व्यवसायाचे आहेत. त्यामुळे आपण व्यवसाय करावा. आता व्यवसाय करायचं म्हटलं तर आपल्या समोर 2 प्रमुख प्रश्न येतात. वी हॅव 2 मेजर क्वेश्चन. कोणता व्यवसाय करावा आणि कसं करावा? एक्झॅक्टली याच प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्या ह्या उद्योजकता विकास कार्यक्रमात देणार आहोत. कोणता करावा? कारण काय, तत्वज्ञान शिकवणारे खूप लोक आहे. हे तू व्यवसाय कर, अरे काय करू ते तर सांग ना यार. पण वी हॅव नो वन टू टेल अस कोणता उद्योग करावा आणि तो कसा करावा. कारण काय, ज्यांच्याकडे उद्योजकतेचा वारसा नाही त्यांना उद्योग कसा करायचा तेच माहिती नसतं. तर मित्रांनो, या दोन्ही गोष्टीवर पूर्ण फोकस आमचा. आणि यावेळेस आम्ही काय केलंय की आम्ही हा जो उद्योजकता विकास कार्यक्रम आहे तो 2 मॉड्यूलमध्ये विकसित केलाय. फक्त 2 मॉड्यूल. पहिला पार्ट, पहिले 3 आठवडे कशावर आहे? पहिला 3 आठवडे आहे उद्योगाच्या निवडीवर आणि नंतरचे 3 आठवडे उद्योगाच्या उभारणीवर. निवडीपासून उभारणीपर्यंतचं सगळं गायडन्स तुम्हाला या कार्यक्रमात मिळेल. मी आता बाकीचे प्रश्न काय नाही ते मी जास्त त्याच्यावर चर्चा करत नाही. कारण की तुम्हाला या कार्यक्रमात तुमच्या सगळ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर द्यायचं आम्ही प्लॅन केलेलं आहे. त्या पद्धतीने सगळ्या त्या गोष्टी आम्ही सगळ्या डिसाईड केलेल्या आहे.
ऑल द क्वेश्चन्स जे तुमच्या डोक्यात प्रश्न आहे की उद्योगासाठी पैसा कुठून आणायचा, मार्केट कुठून मिळवायचं, टेक्नॉलॉजी कुठून आणायची, मार्केटिंग कसं करायचं, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कार्यक्रमात आम्ही देणार आहोत. आता हे 2 मॉड्यूल कसे ते आपण जराच पाहूया. पहिलं मॉडेल आहे त्याला आम्ही नाव दिलंय तुमच्या कन्व्हर्टिंग आयडिया इंटू ऑपॉर्च्युनिटी. आपल्या डोक्यात आयडिया असं एकही व्यक्ती इथे नाही की ज्याच्या डोक्यात आयडिया नाही. पण ही कल्पना असणं आणि ती संधी असणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर कल्पनेचं रूपांतर संधीत कसं करायचं हा आमचा पहिल्या टॉपिकचा पहिल्या 3 आठवड्याचा उद्देश आहे. कन्व्हर्टिंग युअर आयडिया इंटू ऑपॉर्च्युनिटी. आयडिया असू शकते पण ती ऑपॉर्च्युनिटी असेलच असं काही नाही, ती संधी असेलच असं काही नाही. आपल्याला बरंच वाटतंय असं पाहिजे तसं पाहिजे, कल्पना काही असतात. एका आमच्या पार्टिसिपंटच्या डोक्यात आला की त्यांनी एक आता आपण पाहतो की लोक बरेच 2 सीटर गाडी असते, 2 व्हीलर असते, त्याच्यावर अनेक वेळेला 3-3, 4-4 जण आपण जाताना पाहतो. ते एका आमच्या एका पार्टिसिपंटच्या डोक्यात आलं, म्हणे एक आयडिया आली, म्हणे सर आपण जर गाडी 3 व्हीलर केली तर म्हणजे 3 सीटर केली तर 3 सीटर जर आपण गाडी केली तर ते चांगलं राहील ना. आयडिया खूप चांगली. पण म्हटलं जर 3 सीटर गाडी गेली तर चौथा अजून त्याच्यावर येऊन बसेल नाही का. आपल्या इथे तर भारतात असं काही म्हणजे ते ती संधी नाहीये, ती आयडिया आहे. फक्त आयडिया असून झालं, त्या आयडियाचं रूपांतर संधीत कसं करायचं हे कळालं पाहिजे नाही का. एकदा मी रत्नागिरीत गेलो होतो. तिथे पाण्याचा खूप दुष्काळ होता त्यावेळेला. मग मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ती तिथली नंबर 1 हॉटेल होती, गोदावरी हॉटेल. तर तिथे हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो. तिथे आम्हाला 2 बादल्या फक्त दिल्या होत्या, एक आंघोळीसाठी आणि म्हणजे आंघोळ आणि सॅनिटेशनसाठी आणि एक बादली पिण्यासाठी. आणि आम्ही थोड्या वेळाने समुद्रकिनारी गेलो होतो, तिथे समुद्र तर पाण्याने भरलेला सगळा. तर एक मुलगा म्हणे सर एक आयडिया आली माझ्या डोक्यात. म्हणे काय? म्हणे इथे आता सध्या रत्नागिरीत इतका पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, म्हणे एक काम करूया ना आपण. म्हटलं काय करायचं? म्हणे सर हे पिण्याचं पाण्याचं आपण जरा हे जे समुद्राचं पाणी त्याचं पिण्याच्या पाण्यात रूपांतर करूया. म्हटलं आयडिया खूप आली, पण ती फिजिबल होईल का? तुला 1 ग्लास पाणी त्यावेळेला आम्ही जेव्हा विचार केला म्हटलं याला 5 रुपये तरी 1 ग्लास पाण्याला लागतील. आता ते 5 रुपयात कोणी त्यावेळेस म्हणजे 15 लिटर सुद्धा 5 रुपये द्यायला तयार नव्हते. तर तुझ्या अर्ध्या लिटर पाण्याला 5 रुपये कोण देणार आहे? सो दिस इज नॉट अन ऑपॉर्च्युनिटी, इट इज अ आयडिया. आयडियाचं रूपांतर आपल्याला वेगवेगळ्या अँगलने बघून संधीत करता येऊ शकतं. तर ते कसं करायचं ते आम्ही सांगणार आहे. त्या पहिल्या 3 आठवड्यात तुम्हाला हे आम्ही इनपुट देणार आहोत. त्याच्यातला पहिला आठवडा जो आहे उद्योग संधी शोध. उद्योगाची संधी कशी शोधायची याच्यावर आहे. मित्रांनो संधी असते पण ती दिसत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. संधी नसते असं कधीच नाहीये. ती लॉकडाऊन मध्ये दिसत नाही आणि लॉकडाऊनच्या आधी दिसत होते असं काही नसतं. ज्याला व्यवसाय करायचा ना त्याला ती संधी दिसत. ती फक्त इच्छा तुमच्यामध्ये काही मेंटल ब्लॉक्स आहे ते दूर करायला पाहिजे. ती दृष्टी आपल्यामध्ये आणता येऊ शकते. आज आम्हाला असं वाटतं की खूप संधी करण्यासारख्या कामाच्या. काही लोकांना वाटतं अरे मी काय करू. आता माझे काही मित्र आहे जे रिटायर बी झाले, ते म्हणजे यार सुनील आम्हाला काय करायचं ते सुचत नाही. मला तर असं की टाइम कसा स्पेंड करावा, म्हणजे माझ्याकडे टाइम एक्स्ट्रा कुठून आणावा हा माझ्यासाठी प्रश्न आहे. मी तर मला मध्ये हॉस्पिटलाइज होतो मी कोरोनामुळे, तर मला हॉस्पिटलमधून सुद्धा मी लेक्चर घेतलं. वेळेचा प्रश्न आम्हाला. टाइम करणाऱ्याला खूप संधी आहे मित्रांनो. करायचं नसेल तर त्याला फक्त बहाणे आहेत. पण याच्यासाठी दृष्टी निर्माण करावी लागते. ती आम्ही याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये ती दृष्टी कशी निर्माण करावी, हाऊ टू सर्च अन ऑपॉर्च्युनिटी. आपल्या ज्या क्षमता आहेत हे बघ प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षमतेने भरलेला आहे. एव्हरी वन इज स्पेशल वन. पण काय होतं आपल्याला आपल्या क्षमतेचीच नीट जाणीव नसते. वी डोंट रिअलाइज व्हॉट वी आर. संधीचं एक समीकरण असं आहे की एनकॅशिंग अवर कॅपॅबिलिटी इज अन ऑपॉर्च्युनिटी. आपल्या क्षमतेचं एनकॅशमेंट करता येईल असा उद्योग शोधणे म्हणजे त्याला संधी म्हणतात. कारण की तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या दुसऱ्याकडे नाही. माझ्याकडे 35 वर्षाचा अनुभव आहे, तुमच्याकडे आहे का? नाही. पण तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे आहे का? नाही. तुमच्या एखाद्याकडे 35 एकर जमीन आहे, माझ्याकडे तर 35 गुंठे बी नाही आहे. तर तुम्ही भारी ना माझ्यापेक्षा.
तुमचे काही बँकेत मॅनेजर मित्र आहेत, तुमचे काही फॅक्टरीचे संचालक ओळखीचे आहेत किंवा अध्यक्ष ओळखीचे, माझे नाही आहेत. प्रत्येक जणाकडे काहीतरी वेगळं आहे ना. काही जण डिझाईन मध्ये हुशार आहे, काही जण टेक्नॉलॉजी मध्ये हुशार आहे, काही जण लेक्चर देण्यात इंटरेस्ट आहे, काही हुशार आहे. प्रत्येकाने आपली क्षमता काय ते पाहायला पाहिजे. ती क्षमता कशी पाहावी आणि त्या क्षमतेचा उपयोग करून व्यवसाय कसा करावा हे आम्ही सांगणार आहोत. हाऊ टू रिलेट अवर कॅपॅबिलिटी फॉर ऑपॉर्च्युनिटी. त्याची ग्राहकाची गरज कशी ओळखावी. ग्राहकाची गरज नसते असं नाही, आणि उद्योजक कोण असतो तो गरज निर्माण करणार असतो. ही इज वन हू क्रिएट्स अन हू क्रिएट नीड. तर ती नीड कशी करायची, त्याचे कसं असते, लोकांना ना चेंज हवा असतो. पीपल वॉन्ट सम चेंज. मला हा जो पेन आहे ना, मला या पेन मध्ये काहीतरी चेंज हवा आहे. मला आज पेन मिळतोय का, मिळतोय, पण स्टील आय वॉन्ट सम चेंज. काहीतरी प्रॉब्लेम आहे ना या पेन मध्ये. आमचे एक मित्र आहे अमित टिबरेवाल म्हणून, त्यांनी काय केलं, या पेन मध्ये एक प्रॉब्लेम होता. हाऊ ही बिकेम अ बिग एंटरप्रेन्योर. एक स्टोरी सांगतो तुम्हाला, जस्ट हा पेनावरून आठवलं. ही पेनाची जी टिप्स आहे, या टिपची शाई गळायची, हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांना माहिती असेल. विशेषतः जे सफेद कलरचे शर्ट राहायचे त्याच्यातून ती असे पूर्ण असा डाग दिसायचा. हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. त्यांनी या प्रॉब्लेमवर काम केलं आणि त्यांनी काय इनोव्हेशन केलं, त्या जी टिप्स आहे आपल्या बॉलपेनची जी टिप्स आहे, त्या टिप मध्ये एक छोटीशी स्प्रिंग जी इनविजिबल आहे आणि एक छोटासा बॉल तो टाकला. त्याच्यामुळे काय झालं की जेव्हा प्रेशर येईल खालून तेव्हाच ती इंक फ्लो होईल. आणि या इनोव्हेशनमुळे ही बिकेम द लार्जेस्ट टिप मॅन्युफॅक्चर ऑफ द वर्ल्ड. रोजच्या 2 कोटी टिप्स तयार करतो हा व्यक्ती. 2 कोटी टिप्स. ही इज नॉट अ टेक्निकल पर्सन, ही इज अ चार्टर्ड अकाउंटंट बाय क्वालिफिकेशन. आयडिया कोणाच्याही डोक्यात येऊ शकते. ते इनोव्हेशन एरियाज कळाले पाहिजे. ते कसे कळायचे, त्यासाठी एक डिझाईन थिंकिंग लागतं, त्याच्यासाठी एक क्रिएटिव्ह थिंकिंग लागतं. ते आम्ही तुम्हाला याच्यात शिकवणार आहोत. एक्झॅक्ट प्रॉब्लेम आपल्या लक्षात आला पाहिजे आणि मग त्याच्याबद्दल इनोव्हेशन एरिया लक्षात आला पाहिजे. आपण करतो काहीतरी आणि काहीतरी वेगळं लोकांना हवं असतं, असं काही असं नको व्हायला. सो इनोव्हेशन इज व्हेरी मच रिक्वायर्ड इन ॲट एव्हरी स्टेज. आणि आता इनोव्हेशन म्हणजे काय, तुम्ही ते मायक्रोस्कोप घेऊन लॅबोरेटरीमध्ये बसायचं असं नाही. तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे व्हॉट पीपल मे रिक्वायर. छोटे छोटे इनोव्हेशन नवीन प्रोडक्टला बळ देणार आहे. आणि आता आज गरज द्यायची आहे. आज अशा इनोव्हेशनची गरज आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंगची गरज आहे. आपण चायनापेक्षाही वस्तू स्वस्तात आणू शकतो हे लक्षात ठेवा. त्यासाठी इनोव्हेशनच करावं लागणार आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागणार आहे. जे जपानने केलं, बेचिराग झालेला जपान परत उभा राहिला. उभा नाही राहिला तर जगातले एक महासत्ता म्हणून जपानकडे बघायला लागला. चारही बाजूनी समुद्र असलेला एक बेट, जिथे दरवर्षी 400च्या वरती भूकंपाचे धक्के होत बसतात, जिथे कुठलेही नॅचरल रिसोर्सेस नाही, फक्त राष्ट्रभक्ती हाच एक रिसोर्स घेऊन त्या लोकांनी काम केलं. आणि आज जपान जगासमोर एक उदाहरण आहे. हेच उदाहरण आपल्या भारताचं आपल्याला बनवायचं मित्रांनो. हे काय एकट्या नरेंद्र मोदींनी जिम्मेदारी घेतलेली नाही. वी हॅव टू वर्क ऑन इट. आणि त्यासाठी एंटरप्रेन्योरशिपचं हे जे चॅलेंज आहे ते आपण सगळ्यांनी उचलायला हवं. हे हार्ड ऑप्शन आहे. आपण नेहमी सोपं ऑप्शनकडे जात असतो. हे अवघड काम आहे, पण अवघड आहे म्हणून तर करायचं नाही यार. सोपं काम तर कोणी करतं, मग पशु पक्षी बी करू राहिले ना. मग आपण पशु पक्षी तर नाही आहोत. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे, तिचा उपयोग करून काहीतरी करूया ना. असं काही करूया की ज्यामुळे आपली आयडेंटिटी बनेल आणि हे त्याच्यातून एक इनोव्हेशन होईल, नवनिर्माण होईल. नेक्स्ट, तर याच्यामध्ये आम्ही जो दुसरा आठवडा घेणार आहे, आम्ही काय करतोय, एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी वीक घेतोय. दुसऱ्या आठवड्यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी तुमच्या समोर आम्ही आणणार आहोत. वी आर गोइंग टू गिव्ह यू लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ तुम्हाला सद्यस्थिती काय ते सांगणार आहे. त्याच्यामध्ये मुख्य एरिया आम्ही घेणार आहे तो म्हणजे शेती आणि शेती आधारित उद्योग. काय काय तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत शेती ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग मध्ये, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. नॉन कन्व्हेन्शनल जी एनर्जी, अपारंपरिक ऊर्जा आहे, तिचा उपयोग करून आपण कसं शेतीमध्ये परिवर्तन करू शकतो ते आम्ही सांगणार आहे. अनेक वेगवेगळ्या फॅकल्टींना आम्ही आमंत्रित केलंय. त्याच्यामध्ये डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी, डॉक्टर अतुल दाडे आहेत, आमचे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मिस्टर आहुजा आहेत आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे मिस्टर हेमराज राजपूत आहेत.
हे तुम्हाला ऍग्रो बेसवर अगदी नवीन नवीन तंत्रज्ञान काय तेही सांगणार आहे. काय काय तुम्ही विकसित करू शकता. आज काय गरज आहे, आज शेतमाल प्रक्रियेला प्रचंड वाव आहे मित्रांनो. पुढचे 10 वर्ष शेतीचे राहणार आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यात ज्यांनी काम केलं त्याला मात्र खूप संधी राहणार आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न खऱ्या अर्थाने डबल नाही तिबल बी होऊ शकेल, फक्त तुम्ही त्या पद्धतीने फक्त त्यांना तुम्ही जर मदत केली. मग त्यांचा माल एक्सपोर्ट करण्यापासून त्यांचा ज्या मालाला व्हॅल्यू ऍडिशन करण्याचं काम हे खरं आपण केलं पाहिजे. शेतकऱ्यांनीच किंबहुना ते केलं पाहिजे. त्याचं व्हॅल्यू ऍडिशन कसं करायचं ते आम्ही त्याच्यासाठी आठवड्यामधले या जो ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यातले 3 दिवस हे आम्ही त्याच्यासाठीच टाकणार आहे. मग हेल्थ केअर, आमचे अतुल दाडे म्हणून आहे, ते हेल्थ केअर क्षेत्रातले एकदम तज्ञ आहेत. अगदी बाहेरच्या देशातल्या टेक्नॉलॉजी आणून आपण काय काय हेल्थ केअर मध्ये काम करू शकतो ते सांगणार आहे. एक्सपोर्टच्या आमच्या बिझनेससाठी तुम्हाला आमचे मुकुंद कुलकर्णी गायडन्स करणार आहे. याशिवाय आज ई कॉमर्स हा एक खूप महत्वाचा विषय आहे. आता तुम्हाला एखादा काही बिझनेस सुरू करायचा असेल तर जरूर नाही की तुमच्याकडे 2 रोड कॉर्नर शॉप पाहिजे, जरूर नाही की तुम्हाला एकदम मध्यवर्ती ठिकाणी. आता तर आपण सगळे वर्क फ्रॉम होम आहे, तुम्ही घरी मी बी घरी आहे, पण आपला बिझनेस चालू आहे ना, आपलं काम तर चालू आहे. टेक्नॉलॉजी ही आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनलाच पाहिजे. आणि या टेक्नॉलॉजीमुळेच मी तुमच्याशी बोलू शकतो आज. सो मित्रांनो, असंच फक्त या ट्रेनिंग बिझनेस मध्ये नाही तर सगळ्या बिझनेस मध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार तुम्हाला. आणि यू कॅन ब्रिंग तुमचं लोकल प्रोडक्ट ग्लोबल बनवायचंय तुम्हाला, आणि त्यासाठी तुम्ही व्होकल बनले पाहिजे. हे आपल्या पंतप्रधानांनी दिलेला संदेश आहे. ते कसं करता येईल, ते ई कॉमर्सने करता येईल. ऑनलाईन बिझनेस आणायचा आपल्याला, आपलं स्वतःचं पोर्टल सुरू करू शकता. नाही तर वेगवेगळे माध्यम आहे. आता अनेक आपले इंडियन मार्ट सुद्धा, फक्त काय असं नाही की तुम्ही अमेझॉनवरच केलं पाहिजे. अनेक आपल्याला प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहे. त्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपला वस्तू आपण 7 समुद्र पार सुद्धा नेऊ शकतो. सो फ्रेंड्स, हा ऑपॉर्च्युनिटी वीक आमचा होणार आहे. त्याच्यात इव्हन शेअर मार्केट, जे काही पॅसिव्ह इन्कम सोर्सेस आहे त्याच्याबद्दल बी आपण माहिती घेणार आहोत. देन द थर्ड वीक मध्ये जे आहे ना, तुम्हाला प्रोजेक्ट सिलेक्शनचे टूल्स आम्ही शिकवणार आहोत. की आता तुमच्याकडे 10 आयडिया आहेत, त्या 10 वरून एकावर कसं यायचं. बिझनेस जो ऑपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स आहे, ते आयडिएशन ऑपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स तुमच्या समोर आहे, तर त्याच्यातून वेगवेगळे पॅरामीटर लावून आपण एका संधीवर कसं यायचं त्या गोष्टी आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मार्केट सर्व्हे कसा करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, फिजिबिलिटी कशी चेक करायची, आणि मेन म्हणजे बिझनेस प्लॅन कसा बनवायचा ते आम्ही त्याच्यामध्ये शिकवणार आहोत. सो फ्रेंड्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट की तुम्ही 10 वरून एकावर येण्यासाठी हा पूर्ण आठवडा आम्ही त्याच्यामध्ये शिकवणार. डॉक्टर राजकुमार फताटे म्हणून आमचे मित्र आहेत, हैदराबादला महिंद्रा अँड महिंद्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्टार्टअप सेलचे ते डीन आहेत. डॉक्टरेट केली त्यांनी या विषयावर. ते तुम्हाला सांगतील की आपण हे कसं बघायचं. ओके, एकदा या पहिल्या 3 आठवड्यात आमची अपेक्षा अशी आहे की तुमचं प्रकल्पाची निवड झालेली असेल, आणि याच्यामध्ये 1 to 1 सुद्धा काउन्सिलिंग होणार. याच्यामध्ये हे ट्रेनिंग 1 वे ट्रॅफिक नाही, हे वेबिनार आहे म्हणून मी एकटा बोलतोय, तुम्ही ऐकायचे. पण ऑफकोर्स थोड्या वेळानंतर तुमच्या प्रश्नांना बी उत्तर मी देणार आहे. पण या आठवड्यामध्ये तुम्हाला, ह्या 3 आठवड्यामध्ये डेफिनेटली तुमच्या समोर काहीतरी कॉन्क्रीट आयडिया राहतील की ज्याच्यात तुमच्या क्षमतेचा वापर बी होईल आणि जी मार्केटची गरज बी असेल. त्या वेगवेगळ्या फिल्टर करून ती आयडिया तुमच्याकडे येईल. आणि मग पुढचे जे 3 आठवडे आहे ते त्याचं सब्जेक्ट आहे आमचा कन्व्हर्टिंग युअर ऑपॉर्च्युनिटी इनटू रियालिटी. नाही का, आपली संधी आहे तिला रियालिटी, आता ती संधी दिसली आहे, समजलंय, लक्षात आलं की हे चालणार आहे, पण त्याला रियालिटी मध्ये बी आणायचंय, वास्तवात आणायचंय. तर वास्तवात आणायचं तर काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला एक तर पहिले सपोर्ट सिस्टीमची माहिती घेतली पाहिजे. वी शुड नो द सपोर्ट सिस्टीम. गव्हर्नमेंटची यंत्रणा काय काय, उद्योग सुरू करायचा असेल तर कोणकोणत्या माध्यमांनी उद्योग करता येतो. उत्पादन उद्योग असतो, सेवा उद्योग असतो, व्यापार असतो. त्याच्यानंतर मग त्याला करण्यासाठी आपली फर्म तयार करावं लागेल, प्रॉपर्टी फर्म करावं लागेल, पार्टनरशिप करावं लागेल,
प्रायव्हेट लिमिटेड करावं लागेल, पब्लिक लिमिटेड करता येते, कॉपरेटिव्ह बेसिसवर करता येतं, सेल्फ हेल्प ग्रुप करता येईल, फार्मर प्रोड्युसर कंपनी करता येईल. वेगवेगळ्या माध्यमाने तुम्हाला व्यवसाय करता येतो. तुम्हाला वेगवेगळे टॅक्स स्ट्रक्चर बी माहिती पाहिजे. ते आपल्याला कोणकोणते टॅक्सेस आहेत ते आपल्याला, शेवटी आपण एका एका सिस्टीम मध्ये काम करतोय, त्यामुळे ती सिस्टीमची माहिती असणं आवश्यक आहे. याशिवाय मग तुम्हाला काय माहिती पाहिजे, विच आर द स्कीम्स. आज एवढ्या आत्मनिर्भरच्या योजना आहेत, पण त्या योजना कशा आहेत त्या माहितच नाही अनेकांना. घोषणा ऐकल्या पण त्या योजना काय, आणि खरोखर त्या योजना आहेत त्याच्यापैकी 3 योजनांमध्ये आम्ही स्वतः इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहोत. एक स्टँडअप योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पोर्टलवर पहा, स्टँडअप योजनेचे पोर्टल, ज्याच्यामध्ये 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत लोन मिळतात. नाशिक विभागासाठी कोणती म्हणजे इव्हन महाराष्ट्रासाठी कोणती हँड होल्डिंग एजन्सी, त्याच्यामध्ये तुम्हाला उद्योगवर्तीचं नाव दिसेल. एक पीएम एफडीवाय नावाची एक स्कीम आली आहे, जी आता लॉन्च होते, 25 लाखापर्यंतचं लोन, त्याच्यामध्ये उद्योगवर्तीने बिकेम ए ट्रेनिंग पार्टनर. याशिवाय मुद्रा नावाची योजना आहे, आम्ही अनेक बँकर्सशी टाईप केलेलं आहे. मुद्रा योजनेमध्ये 10,000पासून तुम्हाला म्हणजे 50,000, 5 लाख आणि 10 लाख अशा 3 योजना आहे. शिशु योजना, त्याच्यानंतर किशोर योजना, तरुण योजना आहे, पीएमईजीपी प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे, सीएमईजीपी चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे. अनेक योजना आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी काही योजना आहेत. या योजनाची आपल्याला नीट माहितीच नसते, त्या कशा इम्प्लिमेंट केल्या जातात त्याच माहिती नाही. आम्ही स्वतः नाशिकमध्ये फूड क्लस्टर बनवतोय मित्रांनो. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे 50 युनिट तिथे आम्ही सुरू करतोय. म्हणजे आम्ही नाही करत, आमच्या पार्टिसिपंटसाठी ते करू राहिलो. सो फ्रेंड्स, आम्ही नुसतं ट्रेनिंग देणारे नाही आहोत. आम्हाला हे उद्योग उभे राहताना पाहायचंय, चालताना पाहायचंय, आणि तेच करत आलोय. म्हणून तर 60,000 लोकांना आम्ही उभे करू शकलेलो आहे. पण आमचं लक्ष 60,000 पुरतं मर्यादित नाही. एनिवेज, कमिंग बॅक टू द पॉइंट, मग सपोर्ट सिस्टीम आपल्याला कळेल की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट, टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा तुम्हाला सपोर्ट अवेलेबल आहे. वेगवेगळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ज्यांच्याकडून टेक्नॉलॉजी मिळू शकते, आमचं त्यांच्याशी सुद्धा टायप आहे. CFTRI म्हणून, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, यांच्याकडच्या हजारो टेक्नॉलॉजी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आम्ही त्यांचे नोडल एजन्सी आहे. तर तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीची माहिती मिळेल. मार्केटिंगसाठी जो काही सपोर्ट अवेलेबल आहे, आज या आत्मनिर्भर योजनेत अनेक काही मार्केटिंगसाठी सपोर्टचे इनिशिएटिव्ह सरकारने घेतले आहे. आपली प्राइस 15% पेक्षा जास्त जरी किंमत, म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीच्या तुलनेत तुमची प्राइस ही 15% जरी जास्त असली तरी ती ऑर्डर तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला पेमेंट वेळेवर येण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. तुमच्याकडे जीएसटी रजिस्ट्रेशन असेल तर त्याच्या बळावर 5 कोटी रुपयापर्यंतचं वर्किंग कॅपिटल 59 मिनिटात देण्याची सरकारची योजना आहे. पण हे माहितच नसेल तर काय फायदा. सबसिडी आहेत, 60%, 70%, 75% पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात सबसिडी अवेलेबल आहे. पण माहिती नसेल तर सबसिडी काय तुम्हाला सरकार होऊन देत नाही, त्यासाठी अप्लाय करावा लागतो. ते अप्लाय कुठे करायचं ते तर माहिती पाहिजे, ते आम्ही याच्यात शिकवणार आहोत. नेक्स्ट, सपोर्ट सिस्टीम बरोबर तुम्हाला मग एक मेन म्हणजे तुमच्या उद्योजकीय क्षमता. आता ही सगळी सिस्टीम कळाली तुम्हाला, मग त्याच्याबरोबर तुम्हाला या सगळ्या सिस्टीमचा फायदा करून घेण्यासाठी तुमच्याकडे उद्योजकीय क्षमता बी विकसित करावी लागते. मित्रांनो, एक लक्षात घ्या, क्षमता ह्या विकसित केल्या जाऊ शकतात. माझ्याकडे जे सगळे लोक आतापर्यंत 60,000 लोक आले, याच्यातले 95% लोक हे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत, ज्यांच्या घरी कोणी व्यवसाय केला नाही, असेच लोक जास्त आहेत. आणि त्या लोकांनी व्यवसाय केलेत आणि खूप सक्सेसफुली व्यवसाय केले. तुम्ही त्यांच्या यशोगाथा जरा, एक उद्या बी आमचे एक उद्योजक भेटायला येणार तुम्हाला, मी सगळ्यांना आमंत्रित करतो. लक्षात ठेवा, सगळ्यांना तुम्हाला लिंक बी मिळेल. उद्या सायंकाळी 7 वाजता आमचे एक एंटरप्रेन्योर आहे, कमलेश कोठारे. वडिलांच्या व्यवसायात इतका मोठा प्रॉब्लेम झाला होता, ही लॉस्ट एव्हरीथिंग, पण त्यांनी आमचा कोर्स केला आणि एक छोटस बॅगेचं दुकान सुरू केलं. आज 5 मोठे शोरूम्स आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 बॅग सप्लायर तो आहे, करोडोचा व्यवहार करतोय. ऐका त्यांची यशोगाथा, उद्याच ऐका, उद्या सायंकाळी 7 वाजता ह्याच आपल्या पोर्टलवर, झूमच्या याच्या तुम्हाला मिळेल, त्याची लिंक मिळून जाईल, तुम्ही जरूर ऐका.
उद्योजकता विकास कार्यक्रम काय बदल करू शकतो, आमच्या अनेक सक्सेस स्टोरीज आमच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. त्याच्यात तुम्हाला आमच्या 25 उद्योजकांच्या मिळतील आणि अजून दर आठवड्याला 2 उद्योजक तुम्हाला नक्की भेटणार आहे. आणखी इतकी मोठी संख्या आहे की आम्हाला आता प्रश्न पडतो की कोणाकोणाला बोलवावं. आणि सगळे एक स्टोरीवाले, सगळ्यांच्याकडे काही नव्हतं असे लोक आहेत. इफ दे कॅन डू, यू कॅन ऑल्सो डू इट. तर मित्रांनो, मला सांगायचं काय की या दुसऱ्या ह्याच्यात मग तुम्हाला तुमच्या काही उद्योजकीय क्षमता आहे, तुमचे काही सॉफ्ट स्किल्स आहे जे तुम्हाला डेव्हलप करावे लागतील, कम्युनिकेशन स्किल्स आहे, स्ट्रेस मॅनेज. आता कसं मित्रांनो, व्यवसाय करायचं म्हटलं ना, एक नक्की गोष्ट राहणार तुमच्यासाठी, ती म्हणजे स्ट्रेस राहणार आहे, तणाव कायम राहणार आहे. पण ज्याला काहीतरी जगावेगळं करायचं ना, त्याला खूप तणाव राहणार आहे. मग या तणावात काम करण्यासाठी तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे आणि हे डेव्हलप करता येतं. निगेटिव्ह थिंकिंग डेव्हलप करावं नाही लागत, ते जन्मता येतं आपल्याकडून. आता तुम्ही माझ्याबद्दल बी निगेटिव्ह थिंकिंग करू शकता, काय गप्पा मारतात फक्त, ऍक्च्युली काही नसतं, हे व्यवसाय नको, आपल्या काही डोक्यात बसणार नाही, असं तुमची आता बी थिंकिंग चालू झाले असेल, त्याला कोणी रोखू शकत नाही, ते नॅचरल आहे. नकारात्मक विचार कोणाच्याही मनात येऊ शकतात, सकारात्मक विचार नाहीत. आता पाऊस पडून राहिला, काँग्रेस गवत वाढेल, ते कोण लावतं का काँग्रेस गवत? ते लांडगेन, ते काने कोंबडे येतात शेतात, ते कोण लावतं का? ते आपोआप येतं. दूध नासायला काही प्रयत्न करावे लागतात का? नाही, तो आपोआप येत, आपोआप नासतं. आपल्या अनेक वस्तू आज साधळून जातात, आपण म्हणतो पावसात, ते आपोआप होतात. नकारात्मक क्रिया ही आपोआप येते. हा कोरोना सुद्धा नकारात्मक एक गोष्ट आहे जी तुमच्यामध्ये हवेतून कुठूनही शोधून येईल. तुमच्यामध्ये नकारात्मक विचार आला तर तो तुम्हाला शोधत येईल. तर निगेटिव्ह थिंकिंग यायला काही लागत नाही, पण पॉझिटिव्ह थिंकिंग यायला प्रयत्न करावे लागतात. ते कसं करायचं ते आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. उद्योजकीय काही क्षमता आहे, मग इनिशिएटिव्ह घेणे, प्रॉब्लेम सॉल्विंग ऍटिट्यूड निर्माण करणे, हे तुमच्यामध्ये विकसित करावं लागेल, ते आम्ही शिकवू तुम्हाला. आणि मग एक 6वा जो आठवडा आहे, तो 6वा म्हणजे एक तुम्हाला मॅनेजमेंट सिस्टीम उभ्या कराव्या लागतील. म्हणजे मग तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे, मग तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं आहे, मटेरियल्स मॅनेजमेंट करायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभी करायचे, रिसोर्सेस मोबिलाइज करायचे, हे सगळं तुम्हाला करायचंय. हे कसं टप्प्याटप्प्याने करायचं, त्याला कशा पद्धतीने जायचं, ते सगळं आम्ही या 6व्या आठवड्यात शिकवणार. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो आमचा सगळा कार्यक्रम आहे, तो उद्योगाच्या निवडीपासून जो सुरू होईल, तो उद्योग उभारणीपर्यंत थांबेल. आणि मित्रांनो, उद्योग वर्धीने तुम्ही काय हवं याची काही गोष्टी तुम्हाला सांगतो. एक तर 35 वर्षापासून आम्ही काम करतोय. आवर नेम इज ट्रस्टेड अँड टेस्टेड, नाही का? आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी का होते? कारण की त्यांना माहिती की ही संस्था 35 वर्षापासून आहे. हे काही आजकाल आलेलं नाही, हे काही मशरूम आलेलं नाही कुठे उगवत. हे एक डेरेदार वृक्ष आहे की ज्याची जोपासना केली गेलेली आहे आणि ज्याच्यामध्ये तपश्चर्या आहे. हा 60,000 लोकांचा एक नवउद्योजकांचा समूह आम्ही तयार केला आहे. आता या आमच्याकडे अजून तुम्हाला मेन म्हणजे आमचा कार्यक्रम हा 6 आठवड्यात नाही संपत हो. हा कार्यक्रम तुमचा जो आहे, जोपर्यंत तुमचा उद्योग व्यवसाय सुरू होत नाही, चालत नाही, तोपर्यंत आमचा सपोर्ट तुम्हाला कायम राहील. यू आस्क माय पार्टिसिपंट, ज्यांनी माझ्याकडे 85 साली कार्यक्रम केलाय. आता तुम्ही आमच्या या कार्यक्रमात बघाल की 86 साली एक कार्यक्रम ज्यांनी केला होता आमचा, किरण चव्हाण, ते आज 1000 कोटीचे मालक आहेत. 87 साली महिलांचा उद्योजकता विकास कार्यक्रम केला, त्या नलिनी कुलकर्णी बघा, आमचे अनेक पार्टिसिपंट्स आहेत ज्यांच्या कुठल्या कुठे उद्योग गेले. 93 साली, 96 साली, आता उद्या जो आमचा कार्यक्रम केला त्याने आमच्या 93 साली केलेल्या कार्यक्रमातले, शशिकांत दादरकर आमच्या 94 सालच्या कार्यक्रमातले, नितीन मुनगे 96 सालचे, वेगवेगळे असे तुम्हाला मी एक एक वर्ष, प्रत्येक वर्षात निदान आमचे असे 200, 300, 500 लोक तयार झाले आणि जे आज एक्झाम्पल बनलेले. 89 साली आमच्या कार्यक्रमात वैभव जोशी होते. प्रत्येक वर्षाचे मला सांगता येईल तुम्हाला. तर मित्रांनो, मला सांगायचं काय की, आणि त्यांना सगळं तुम्ही आमच्या पार्टिसिपंटना विचारा की त्यांना पाठपुरावा कसा मदत मिळते. सो फ्रेंड्स, एक आणि त्याच्यात तुम्हाला आता आम्ही ते एक मार्केटिंगसाठी टाईप बी केलाय. एक बी तुम्हाला सांगतो,
मेड अ टाईप विथ फॉर मार्केटिंग. तुमचे प्रोडक्ट मार्केटिंग करण्यासाठी आम्ही टाईप केलंय. त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्शियल मदत होण्यासाठी आम्ही काही टाईप केलेलं आहे. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर होण्यासाठी निर्माण करण्यासाठी मी काही करू राहिलो. तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळण्यासाठी आमचे टाईप्स आहे. म्हणजे तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी जे जे काही प्रश्न आहे त्यासाठी आमच्याकडे उत्तर आहे. याशिवाय काही सर्व्हिसेस आम्ही देणार आहोत. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, काय काय करायचे, पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह मध्ये अर्ज करायचे, एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह घ्यायचे, त्याच्यासाठी अतिशय चांगल्या सर्व्हिसेस तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. सो फ्रेंड्स, हे सगळं तुम्हाला उद्योग वर्धिनीमध्येच मिळू शकतं की ज्यांच्याकडे रेप्युटेशन आहे. त्यामुळे तुम्ही जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हावं. मी थोडा जास्त वेळ घेतला, परंतु आय थिंक इट वॉज नेसेसरी टू टेल यू समथिंग अबाउट द प्रोग्राम, समथिंग अबाउट द उद्योग वर्धिनी. आय थिंक नाउ इज द टाइम दॅट वी शुड हॅव अ क्वेश्चन आन्सर्स. तर आता काही प्रश्न असतील, व्हॉट एव्हर द क्वेरीज यू आर हॅव्हिंग, उद्योग सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून, चालवण्याच्या दृष्टिकोनातून, वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या मनात काही समस्या असतील तर तुम्ही मला अगदी बिनधास्त विचारा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. येस. धन्यवाद चांडक सर. क्वेश्चन सुरू करण्याच्या आधी अजून लोकांचे क्वेश्चन्स येत आहे, तोपर्यंत मी आपले जे पास्ट पार्टिसिपंट्स आहेत ज्यांनी आजच आता रिसेंटली कोर्स कम्प्लीट केला, आजच कोर्स कम्प्लीट केला, धनंजय तायडे आपल्यासोबत जॉईन झाले आणि नेरे सर पण, स्वप्नील नेरे पण जॉईन झाले. तर मी धनंजय तायडे यांना विनंती करतो की त्यांनी प्लीज जरा आपलं मत मांडावं आणि आपण आपला काय प्लॅन आहे बिझनेसचा हे पण जरा सांगा. पहिले तर सरांना, चांडक सरांना आणि उद्योग वर्धिनीच्या टीमला मी थँक्यू म्हणतो की त्यांनी इतका छान कोर्स आमच्यासाठी डिझाईन केला. आणि त्यामध्ये ऍक्च्युली माझा जो कोर एरिया आहे, माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेला आहे आणि माझा जो कोर एरिया होता आतापर्यंत मी जॉब केला आणि जॉब सुरू आहे माझा. आणि मी या कोर्सला आलो होतो की मला एक नवीन दिशा मिळायला पाहिजे. आणि खरंच आता मी 6वा आठवडा कम्प्लीट केला आज. आणि खरं मला यामधून एक पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग जो म्हणतो आपण की एका उद्योजकाला लागेल अशी एक थिंकिंग निर्माण झालेली आहे. आणि नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी कळल्यात. त्यानंतर कष्ट, म्हणजे पहिल्या दिवसापासून तर पहिल्या दिवशी आम्हाला माहित पण नव्हतं की आम्ही त्यासाठी इथे आलो किंवा आम्ही काय करणार, आम्हाला कुठला उद्योग करावा लागेल किंवा काय, ते इतकं कन्फ्युजन झालं नंतर आमचं. इतके सारे आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसायला लागल्या आणि त्यामध्ये सरांचं गायडन्स, वेगवेगळे जे एक्सपर्ट आले त्यांचं गायडन्स, त्यामुळे आता आम्हाला शेवटी जे लास्ट सेशन जे होतं आमचं त्याच्यामध्ये गोल सेटिंग पण झाली आणि त्यामुळे भरपूर एक वे ऑफ थिंकिंग आणि वे ऑफ बिझनेस जो आम्हाला करायचा आहे तो एक फायनल पण झालेला आहे. त्यासाठी सरांसोबत आम्ही नंतर डिस्कस करू. पण हा जो प्रोग्राम आहे हा एक एकदम व्यवस्थित डिझाईन केलेला प्रोग्राम आहे फॉर एंटरप्रेन्युअर. तो मी इतकंच सांगेल सगळ्यांना, जर आपल्यामध्ये काही करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करा. आणि आपल्या काय करायचं असेल एंटरप्रेन्युअर. येस, थँक्यू. हॅलो. येस, थँक्यू सो मच धनंजय. थँक्यू सो मच. वी विश यू ऑल द बेस्ट. आणि आता मी अजून एक पार्टिसिपंट स्वप्नील नेरे सर, तर तुम्हाला पण विनंती करतो. येस. थँक्यू सर, मला ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही माझं मत मांडण्याची. आमचा आत्ताच कोर्स संपला, त्यामध्ये आम्हाला चांडक सरांनी आणि टीमनी एवढा सपोर्ट केलाय. मेन म्हणजे आपल्याला प्रत्येकाला काहीतरी करण्याची इच्छा असते, पण नेमकं काय करायचं आणि कसं करायचं याबद्दल आपल्याला माहिती नसते. जर आपल्याला कोणी म्हणतो, आपण एक गॉडफादर म्हणूया असला, तर आपल्याला कोणीतरी गायडन्स मिळतो, आपण काहीतरी करू शकतो. पण यामध्ये मी सरांना गॉडफादरच म्हणेन यामध्ये, की आपल्याला कॉलेजमध्ये ना टेक्निकल गोष्टी शिकवतात. मी ऍज अ इंजिनियर टेक्निकल गोष्टी भरपूर समजलो, पण मला कॉमर्सचं ज्ञान नव्हतं. तर आपण टेक्निकली गोष्टी करू शकतो, पण नेमकं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कुठून सुरुवात करायची, कोणाला भेटायला पाहिजे किंवा सर्वे करावा लागतो. उठून आपण आज उठलो आणि बिझनेस करायचा आहे असं होत नाही. आपल्याला त्यासाठी पहिले त्या गोष्टीचा अभ्यास लागतो. नेमकं आपल्याला काय करायचंय, बिझनेसचे प्रकार किती, त्यामध्ये आम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं गेलं की इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग असते, सर्व्हिस असते, ट्रेडिंग असते, अजूनही भरपूर डिटेल आहे. पण नेमकं आपल्याला काय करायचंय. त्यानंतर जर प्रत्येकाशी आपला एक सरांचा 1 to 1 कॉन्टॅक्ट होत असतो. त्यानंतर आपण आपलं एकदा सिलेक्शन झाल्यानंतर
त्यामध्ये मग आता समजा फॉर एक्झाम्पल मी खरंच डोक्यात घेऊन आलो होतो की मला ना मॅन्युफॅक्चरिंग करायचंय, पण त्यामध्ये नक्की काय करायचंय, मग त्यामध्ये पण भरपूर इंडस्ट्रीज असतात. सरांनी एक्सपर्ट्स आणले, दर आठवड्याला एक्सपर्ट्स येतात त्यामध्ये. आपले त्यामध्ये आपले आहेत फटाटे सर येतात, कुलकर्णी सर येतात, आहुजा सर आहे, CFTRI चे आहेत. त्यानंतर आपल्याला फायनान्स, लोन या संदर्भात सुद्धा आपल्याला लागतंय. बिझनेसमध्ये प्रत्येक गोष्ट लागते. त्यासाठी गोयल सर होते. बिझनेस आजच्या जमान्यात प्रत्येकाला माहिती झालंय की ऑनलाईनला किती महत्व आहे. त्यासाठी ऑनलाईन सुद्धा न्यावा लागतो आपल्याला बिझनेस. त्यासाठी झा सर होते. हे झालं आपलं टेक्निकली गोष्टी वगैरे, पण आता माइंडसेट एक लागतो. नुसतं उठलं आणि बिझनेस केला असं नाही. तर त्यासाठी आपल्यामध्ये एक ऍटिट्यूड डेव्हलप झाला पाहिजे. त्यासाठी सुद्धा स्पेशल लेक्चर्स घेतले गेले. प्रत्येकाचं 1 to 1 सेशन झालं. आपल्याला जे काही प्रश्न असेल ते सगळे आपण विचारून टाकावे. मनात आपल्याला खूप प्रश्न येतात. क्लॅरिटी ऑफ थॉट्स होते, गोल सेट होतो. या खूप गोष्टी आहेत. म्हणजे आपण इथे आल्यानंतर आहे ना, आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं की आपल्याला गरज काय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मुतालिक सर म्हणाले होते त्या दिवशी की करण्याची इच्छा आहे, सगळं रिसोर्सेस आहे, पण वापरता येत नाही किंवा इच्छाशक्ती कमी पडते सुरुवात झाली तरी. तर ती जी आग आहे ना आपल्या आतमध्ये लागली पाहिजे, ती चांडक सर लावून देतात. त्याबद्दल मी सरांचं खूप म्हणजे थँक्यू सर. या थँक्यू स्वप्नील, थँक्यू. Thank you so much. Great. So I'll start with the questions now. तर सर पहिला क्वेश्चन असा आहे की कोविडच्या सिच्युएशन मध्ये रिअल इस्टेट बिझनेसला ऍडव्हर्टाइज कसं करायचं? ऍडव्हर्टाईज म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. तेच ऍडव्हर्टाईजचा उद्देश काय असतो की तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आज कसं आहे की लोकांच्या गरजा त्याच्यातून पूर्ण होईल. फक्त तुम्ही ते रिअल इस्टेट असो की अजून काही फूड प्रोडक्ट असो, त्याच्यानी लोकांची कोणती गरज पूर्ण होते हे त्याला कळायला पाहिजे. ते त्याच्यापर्यंत पोहोचता आला पाहिजे. आता कसं आहे की आपल्याला पोहोचवण्याचे अनेक मार्ग आहे. आज जास्तीत जास्त लोक सोशल मीडियाचा वापर करतात. तर तो सोशल मीडियाचा बी वापर, तुम्ही जर इंडस्ट्रीला टार्गेट करता आहात तर त्याप्रमाणे मग लिंक्डइनचा वापर केला पाहिजे. तुम्ही तरुणाईला टार्गेट करत असाल मग तुम्ही त्या इंस्टाग्रामचा वापर केला पाहिजे. तुम्ही एक फॅमिली वगैरे असे तुमचे ग्राहक असेल मग तुम्ही फेसबुकचा वापर केला पाहिजे. वेगवेगळे माध्यम आहे, फक्त सोशल मीडियाचं असं नाही, प्रिंट मीडियाचं असं नाही. मग तुम्हाला 1 to 1 आता रिअल इस्टेटमध्ये माउथ पब्लिसिटी खूप मोठ्या प्रमाणात असते, ती तुम्हाला चांगली वापरता आली पाहिजे. देर आर सो मेनी वेज. त्याला नेमकं आपल्याला मेन काय की आपला कस्टमर कोण आहे इथून खरी सुरुवात होते. तो आपल्याला नीट आयडेंटिफाय झाला पाहिजे. आपलं प्रोडक्ट आपल्याला नीट माहिती पाहिजे. कस्टमर कोण जर माहिती झाला तर त्याच्या पोहोचण्याचे अनेक मार्ग तुम्हाला आता मिळू शकतील. धन्यवाद सर. पुढचा क्वेश्चन जो सगळ्यात कॉमन क्वेश्चन आहे, जो सगळ्यांनाच असतो की बेसिकली आयडिया मल्टिपल आहे डोक्यामध्ये, पण एक आयडिया कुठली फिक्स करायची त्याच्यावरतीच अडचण आहे. तर त्यातला काय मार्ग? तर तो मार्ग आपण या कार्यक्रमात नक्की शिकवणार आहोत. आम्ही अशा काही तुम्हाला प्रश्न देणार आहोत की त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही मिळाल्याशिवाय त्याच्याकडे जायलाच नाही पाहिजे. 4 बेसिक क्वेश्चन आम्ही तर नेहमी सांगतो की ज्याची उत्तर तुम्ही मिळालं पाहिजे. एक तर कॅन आय मेक इट, मी हे बनवू शकतो का, मी हे विकू शकतो का, मला याच्यातून नफा मिळू शकतो का, आणि मग मला हे इम्प्लिमेंट करता येईल का. यासाठी मार्केट सर्वे करावा लागेल, प्रोजेक्ट रिपोर्ट बनावा लागेल, टेक्निकल इकॉनॉमिकल फिजिबिलिटी चेक करावं लागेल. हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. बँकेसाठी नाही, आपल्यासाठी करणं गरजेचं आहे. कारण की शेवटी उद्योग आपल्याला चालवायचा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन हे सगळ्या प्रश्नांची उत्तर जो प्रोडक्ट समर्थपणे उत्तर देईल ते तुमच्यासाठी त्यांनी करावं. आणि खूप असं काही अवघड नाहीये त्याच्यातून बाहेर आहे ना. पण हे पहा, कन्फ्युजन कोणाला होतं, ज्याला काही करायचंय. ज्याला काही करायचं नाही त्याला काही कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळे तुम्ही कन्फ्युज आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. त्या कन्फ्युजन मधून बाहेर काढण्याचं काम आमचं आहे. हे 6 आठवड्यात तुम्ही 100% पहिल्या 3 आठवड्यातच तुम्ही याच्यातून बाहेर याल. ग्रेट, थँक्यू सर. बऱ्याच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन आहे, तर ते मी एकदा फक्त कोर्स पेज एकदा शेअर करतो. तर तुम्हाला चॅटवर जी लिंक टाकलेली आहे त्याच्यावरतून तुम्ही ह्या ऑनलाईन रजिस्टर करू शकतात उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती. तर बेसिकली आपला हा 6 आठवड्यांचा प्रशिक्षण आहे. शुक्रवार पासून चालू होतोय 31 जुलै पासून. याचा टायमिंग 8 ते 9:30 असेल. रोज सकाळी जो 8 ला शार्प सुरू होतो आणि 9:30 10 पर्यंत एव्हरीडे चालतो. तर तुम्हाला इकडे डिटेल सिलेबस मिळेल. हा आपला कोर्स ऑनलाईन असणार आहे, झूम वरती असतात आणि तुम्हाला हे इकडे या वेबसाईट वरती तुम्हाला डिटेल सिलेबस मिळेल.
तर बेसिकली पहिल्या आठवड्यामधल्या जसं सरांनी सांगितलं की 2 मॉड्यूल मध्ये आहे कन्व्हर्टिंग आयडियाज इंटू ऑपॉर्च्युनिटी आणि त्याच्यानंतर आयडियाज इंटू ऑपॉर्च्युनिटीज इंटू रियालिटी. तर मग हे तुम्हाला डिटेल सिलेबस हा लिंक वरती मिळेल. असं 6 आठवड्याचा याच्यामध्ये आमचा प्रत्येक बॅच मध्ये आम्ही 30 लोकांपर्यंतच हा बॅच मर्यादित ठेवतो. म्हणजे तुमचे सेशन जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह होतील आणि तुमच्या सगळ्या क्वेरीज क्लिअर होतील. प्रत्येक बॅच मध्ये लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो. तुम्हाला डाऊट सॉल्विंग सेशन असतात आणि तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा भेटते. जर त्याच्यामुळे तुम्हाला एखादा सेशन लाईव्ह अटेंड नाही करायला मिळाला तर तुम्हाला हा सेशन रेकॉर्डेड पण तुम्ही बघू शकता तुमच्या ईमेल वरती. आमचा हा कोर्स शुक्रवार पासून सुरू होतोय. याची फी आम्ही फक्त 6,000 रुपये ठेवलेली आहे. याची ओरिजिनल फी 10,500 रुपये आहे. बट लॉकडाऊन कन्सिडर करून आणि जशी सध्याची परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त याची 6,000 रुपीज फीस ठेवली आहे जो ऑनलाईन असेल आपला. तर याच्यामध्ये बरेच स्पीकर्स आहे. इथे आम्ही सगळे स्पीकर्स नाही टाकू शकलो बट आमचे कमीत कमी 15 एक स्पीकर्स तुम्हाला या प्रोग्राम मध्ये भेटतील. सगळे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहे. राजकुमार फटाडे, अहुजा कुलकर्णी सर, गोयल सर, जे प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट आहे. आणि आपला हा कोर्स जो आहे इथे तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता. याची फी 6,000 रुपीज आहे आणि खालती हे जे नंबर दिले इकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून अजून माहिती मिळवू शकता. सो मी आता पुढचा क्वेश्चन घेतो. तर बेसिकली काही लोकांचे क्वेश्चन्स आहे की फार्मिंग मधल्या काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि फूड क्लस्टर तुम्ही जे मेन्शन केलं त्याच्याबद्दल पण तुम्ही काही सांगू शकता? मित्रांनो, मी जसं सांगितलं आता की शेती हा पुढच्या 10 वर्षासाठी खूप महत्वाचा विषय राहणार आहे आणि यानुसार शेती नाही तर शेती माझा जो जास्त भर आहे उत्पादन वाढवण्यापेक्षा उत्पन्न वाढवण्याकडे. हा उत्पन्न कसं वाढेल जर चांगलं मार्केटिंग केलं तर. चांगलं मार्केटिंग केलं, त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन काही केली, त्याचं काही प्रोसेसिंग केलं तर डेफिनेटली शेतीचं उत्पन्न वाढू शकतं. आज आपला शेतकरी कमी पडतो तो फक्त याच गोष्टीमध्ये. पिकवण्यासाठी तो भरपूर कष्ट करतो परंतु त्याच्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी तेवढे कष्ट त्याचे होत नाही. थोडं मार्केटिंगकडे त्यांनी लक्ष दिलं, थोडंसं पॅकेजिंगकडे लक्ष दिलं, क्लिनिंग ग्रेडिंग. आज कसं आहे कोविडमुळे काय झालं की आज मानवी स्पर्श हा जिथे येईल तिथे आज लोक अवॉइड करतायत नाही का. आपण काय म्हणतो आता लोकांच्या जवळ बी जात नाही आपण. तर तसं मग एखाद्या फूड प्रॉडक्ट मध्ये बी आपण काय पाहतो की जो एकदम स्वच्छ ग्रेडिंग पॅकिंग केलेला असेल तर अशा काही ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन करून जर तुम्ही आणलं तर त्याला खूप फ्युचर राहणार आहे. प्रोसेस करून आणलं तर त्याला खूप फ्युचर राहणार आहे. लोकांना आळशी बनवण्याचं काम करा. छोट्या छोट्या गोष्टीचं प्रोसेसिंग करा. आज भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा प्रचंड स्कोप आहे. आम्ही हे बघूनच एक फूड क्लस्टर करतोय. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग फूड प्रोसेसिंग हाच विषय राहणार आहे. मग अगदी मग त्याच्यामध्ये सिमिलर टाईपचे जे फ्रुट्स व्हेजिटेबल अवेलेबल आहे. मग कांदा घेतला तर कांद्यापासून जी पेस्ट बनवली जाईल, कांद्याचं डिहायड्रेशन करून पावडर केली जाईल, कांद्याचे फ्लेक्स बनवता येतात. त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्हाला विकता येतील त्याचं आम्ही इव्हन टाईप सुद्धा करून देणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आम्ही बेसिकली म्हणजे कांदा आहे, टोमॅटो आहे. आता टोमॅटो प्युरीला प्रचंड मागणी आहे आणि प्युरी नुसती प्युरी नाही, त्या प्युरीमध्ये अनेक फ्लेवर्स तुम्ही आणू शकता. मित्रांनो, आपले एक पार्टिसिपंट आहे, लेडी, तिने गुळ, साधा गुळ पण त्या गुळामध्ये एवढ्या व्हरायटी आणल्या आहे. नेवासाला तिने टाकलं, तिने 16 प्रकारच्या व्हरायटी तिने गुळामध्ये आणल्या, वेगवेगळ्या फ्लेवरचे गुळ आणले आणि तिचा जो गुळ आहे तो 200 रुपये किलो सुद्धा वेगळा जाऊ राहिला. तुम्ही काही व्हॅल्यू ॲडिशन केली पाहिजे त्याला. तर हे सगळं करायचं कसं ते आम्ही या कोर्समध्ये बी शिकवणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही त्याचा तो क्लस्टर सुद्धा एस्टॅब्लिश करतोय. येस. धन्यवाद सर. आणि सर रिन्युएबल एनर्जी किंवा एनर्जी सेक्टर इन जनरल त्याच्यामधल्या काय ऑपॉर्च्युनिटी? त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. जसं मी सांगितलं आमचे डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी जे आपली ख्यातनाम सायंटिस्ट आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे ते स्वतः आपल्या कार्यक्रमात एक रिसोर्स पर्सन आहे. त्यांचं मुख्य काम हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मध्येच आहे. तर त्यांनी म्हणजे जे सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी आहे किंवा अजून बायोमास आहे याच्यावर त्यांचं प्रचंड काम आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं एनर्जीमध्ये कसं रूपांतर करायचं तो एक मोठा संधीचा विषय आहे. त्याचबरोबर छोटे छोटे त्याच्यातले त्या एनर्जीचा वापर करून तसं आता सोलर पंप आपण केले तर तो जमिनीतलं पाणी आपल्याला बाहेर काढण्यासाठी आणि ते पिकांना डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. एवढंच नाही, गाडी सुद्धा सोलरवर चालते. आपण असं सोलरचं ऍप्लिकेशन कुठे नाहीये. ओमप्रकाश कुलकर्णींनी भारतातला नाही जगातला सर्वात पहिला रेफ्रिजरेटर फ्रीज ज्याला आपण म्हणतो
तो AC वर म्हणजे याच्यावर सोलर एनर्जीवर चालवणार त्यांनी बनवलेला आहे. अनेक त्यात बायोमास एवढं काही मोठ्या प्रमाणात आपलं वेस्ट आहे, ऍग्रिकल्चर वेस्ट आहे. या सगळ्यांचं एक तर इंधनात रूपांतर करता येऊ शकतं तुम्हाला. आज बायोफ्युएलला खूप डिमांड आहे. आज तुम्ही त्या जे ऍग्रिकल्चर वेस्ट आहे त्याच्यापासून तुम्हाला ब्रिकवेट्स बनवता येऊ शकतात, त्याच्यापासून खत तयार करता येऊ शकतात. ते सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेणार आहोत. नेक्स्ट, अजून काही प्रश्न आहेत का? तर माझ्या मते या सगळ्या आपण अपारंपरिक स्रोत जे आहेत, पारंपरिक जे व्यवसाय आहेत, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही पारंपरिक व्यवसाय अपारंपरिक वेळेने कसे करायचे ते आम्ही सांगणार आहे. त्याच्यामध्ये इनोव्हेशन कसे आणायचे ते आम्ही सांगणार आहोत. मित्रांनो, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यासाठी खूप स्कीम्स बी आहेत. पण या सगळ्या गोष्टी एकाच आम्ही काय केलंय, दिस इज अ वन स्टॉप गायडन्स. एक छताखाली तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते, सगळ्या प्रश्नांची. मग मार्केटिंग पासून, टेक्नॉलॉजी पासून, फायनान्स पासून सगळ्या काही गोष्टींचं अंतर तुम्हाला दुसरीकडे जायची गरज राहणार नाही, हे खात्रीशीर सांगतो. आणि सर सध्या आत्मनिर्भर भारतच्या अंडर बऱ्याच योजना वगैरे लॉन्च झालेल्या आहे. तर याचं मार्गदर्शन वगैरे तुम्ही करू शकता? 100% त्याच्यामध्ये मी सांगितलं आपल्याला 10,000पासून 10 कोटी पर्यंतचे, आणि सरकारने खूप, आणि हे सगळे दॅट टू विदाऊट एनी कोलॅटरल सिक्युरिटी. हे या स्कीमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जनरली आपण जर एखादा लोन घ्यायला एखाद्या बँकेत गेलो कॉमन स्कीम मध्ये, तर ते म्हणतात जे काही असेट तुम्ही क्रिएट करणार आहे ते तर मॉर्गेज होतातच बाय डिफॉल्ट, परंतु त्या व्यतिरिक्त बँकांना ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी हवी असते. तर ती कोलॅटरल सिक्युरिटीची या स्कीम मध्ये कोणती गरज नाही. मग त्याच्यामध्ये मुद्रा योजना आहे, PMEGP आहे, CMEGP आहे, CGTMSE आहे, स्टँडअप योजना आहे, स्टार्टअप योजना आहेत, खूप काही योजना आहेत. आणि आत्मनिर्भर योजनेमध्ये खास अजून एक 25 लाखाची नवीन योजना आली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः इम्प्लिमेंटेशन मध्ये पार्टनर आहोत. हे सगळ्या गोष्टींचं माहिती तुम्हाला मिळणार, कारण की वी आर पार्टनर इन दॅट स्कीम. गव्हर्नमेंटच्या वतीने आम्ही गव्हर्नमेंटचे पार्टनर आहोत त्याच्यात. येस, नेक्स्ट. So I think I hope you have got answers to all your queries. तरी सुद्धा अर्थात हे प्रश्न उद्योग करायचं म्हटलं एक प्रश्न नसतो ना, नेमका कोणता उद्योग करायचा एवढंच उत्तर मिळालं तर तुम्हाला बाकी तुम्ही मग त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याला एस्टॅब्लिश कसं करायचं, त्याला लोन कसं मिळवायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट कुठून बनवायचा, हे सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला बाहेर अज्ञानामुळे एवढं नुकसान होतं. लोकांनी हजारो रुपये खर्च करून ज्ञान मिळत नाही, लाखो रुपये खर्च करून मिळत नाही, ते तुम्हाला इथे अगदी नॉमिनल कॉस्ट मध्ये आम्ही तुम्हाला देतोय. आणि 2 मॉड्यूल मध्ये आहे, 3 आठवड्याचे 2 मॉड्यूल आहे, ते तुम्ही करू शकता. डेफिनेटली ज्यांना फक्त एकच मॉड्यूल करायचंय, एक मॉड्यूल सुद्धा करू शकता, पण 2 मॉड्यूल केले तर तुम्हाला डेफिनेटली अंडर वन रूफ सगळं काही मिळेल. आणि 6,000 रुपये याची फक्त फी आहे, आणि बाकी लिंक वगैरे तुम्हाला पाठवली जाईल जरूर तुम्ही याला. सगळ्यांना परत एकदा आठवण करून देतो, उद्या आमच्या एका उद्योजकाला भेटण्याची संधी तुम्हाला आहे, मिस्टर कमलेश कोठारी. त्यांना जरूर ऐकायला उद्या संध्याकाळी 7 वाजता या. आपण सगळेजण इथे आलात आणि जी काही स्वतःचा उद्योग सुरू करण्याची जी काही मानसिकता तुम्ही दाखवली त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो, आपले आभार करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद चांडक सर. धन्यवाद ऑल ऑडियन्स अँड थँक्यू स्वप्नील नेरे सर अँड धनंजय तायडे सर, तुम्ही आज आले आणि प्रतिक्रिया दिल्या. सो विथ दॅट आजचा वेबिनार आपण इथे संपूया आणि आपण उद्या भेटूया. ज्यांना कमलेश कोठारेंची सक्सेस स्टोरी ऐकायची. थँक्यू बाय.